तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. मी मुकेश गुजर, राहणार परसोना, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. अच्छा. आता आपण संत्र्याच्या बागेमध्ये आपल्या तर क्षेत्र किती आहे आणि टोटल झाडे किती लावलेली आहे आता तुम्ही? आता समजा सर, हे जे क्षेत्र आहे हे आपलं 3 एकरमध्ये 450 झाड आहे. तसं क्षेत्र तर भरपूर आहे, जवळजवळ 32-33 चक्कर येईल. अच्छा. आता याच्या पहिले समजा जर आंब्या बाराची हार्वेस्टिंग झालेली आहे, आता ह्या मृग बहार आहे. मृग बहारचा पिरियड आंब्या बारापेक्षा कमी असते. अच्छा. तो आंब्या बाराचा बहार ह्या समजा 1 वर्षापर्यंत समजा संतर राहत असते ती. आणि मृगाचा समजा कमीत कमी 7-7.5-8 महिन्याचा पिरियड असतो तो. पहिले तर समजा चांगलंच होतं, 7-8-10 वर्षाच्या पहिले. पण ह्या 3-4 वर्षामध्ये खूप म्हणजे प्रॉब्लेम तयार झाले संत्र्याच्या बागेमध्ये. समस्या यायला लागल्या. समस्या खूप. आणि आता 2 वर्षाच्या पहिले माझी माग केमिकलवर होती. त्यावेळेस तो एवढे संत्र होते, पण संत्र विकासात म्हणजे असं समजा का ते 20 लाख रुपयाचे आपल्याला 5 लाख रुपये झाले होते. नाही, 5 लाख रुपये ज्या झालं त्यावेळेस तर पुरा लॉस मध्ये झालं होतं ना. पूर्ण लॉस मध्ये. तेव्हा किती खर्च केला तुम्ही? त्यावेळेस 10 लाख रुपये. म्हणजे 10 लाख रुपये खर्च करून पण तुम्ही 5 लाख रुपये, म्हणजे तुमचे 5 लाख रुपये तुम्ही मायनस मध्ये गेले. म्हणजे 5 लाख रुपये नुकसान झालं. आणि मातीची जप होती तो पण बिघडला पूर्ण. म्हणजे ते म्हणजे जेवढं नुकसान का ते विचारूच नका. या वर्षी असे प्रॉब्लेम झाले का डायरेक्ट संत्रा जे जनरल बगीचे होते त्याच्यात अळ्या पडल्या होत्या. आता समजा हे जे संतर आहे आपलं, हे संतर आहे, हे जे आंब्या बाराचं आहे. अच्छा. हे आपलं संतर कडक आहे. हा, तुम्ही बघू शकता. आता किती महिने झाले असते याला? याला तर 12 महिने झाले. याला 12 महिने झाले. वाटते की बघू नये 12 महिने झाले असतील. हे बघा किती पूर्ण कडक येते अजून, म्हणजे मऊ पण झालेलं नाही. तर 12 महिने झाले याला तुम्ही म्हणताय. कोणी विश्वास ठेवल का याच्यावर? नाही, विश्वास म्हणजे संत्र आता जे जनरल बगीचे राहिले आहेत ते म्हणजे ते म्हणूच शकणार नाही का हे असं संतर कडक होते. अच्छा, काढले असं विश्वासच नाही बसणार. नाही. जे मालाची क्वालिटी आहे आणि जे नुकसान आहे, हे नुकसान अजिबात बंदच झालं. आणि दुसरीकडे बघितलं तर काय समस्या आहे त्यांना? दुसरीकडे म्हणजे त्याचे संत्र एवढे गळले का एका झाडावर 2-2 हजार संत्र 1500 खाली आले. अच्छा, 1500 संत्र. मग त्यांनी जेवढा खर्च केला तेवढं जण उत्पन्न निघेल का? ते उत्पन्न काय पूर्ण शेतकरीच लॉस मध्ये आहे. शेतकरीच लॉस मध्ये. आणि जर असंच चालू राहिलं तर 2 वर्षानंतर याच्यानंतर बेकार परिस्थिती. बाग काढून टाकायला लागते. बाग काढायचं काय, ते शेती करणंच कठीण होणार आहे. शेती करणंच कठीण होऊन जाईल. आता हे जे वैदिक आणि ऑर्गॅनिकची शेती चालू केली तेव्हापासून खूप समाधानी आहे. आणि दुसरी गोष्ट, हे नुकसान नाही आहे आपली तो. आणि आपल्या मालाची जी क्वालिटी आहे, म्हणजे कोणताही व्यापारी असो का तो 5-10 रुपये आपल्याला जास्तच रेट देऊन आपला बगीचा घेतो. सर तुम्हाला सांगतो, हे मृगाचे संत्र आहे. अशी क्वालिटी आमच्या एरियात कोणाचीच नाही आहे. आणि एरियातही नाही. आणि ह्या बगीचा तो आमचा खपला, एवढा महाग बगीचा कोणाचाच खपलाही नाही, कोणाची घेऊन राहिले. खपला म्हणजे तुम्ही आता तो दिला पण आहे? दिला. अच्छा, म्हणजे अजून तो हे पण नाही आला, कलर पण झालेला नाही? नाही, त्याला करार असते की नाही. अच्छा, करार. अच्छा, काय रेटने दिला हो? ह्या दिला 35,000 रुपये टन. 35,000 रुपये टन. आणि यावेळेस किती उत्पन्न निघणार आहे तुमचं असं वाटतं तुम्हाला? ह्या बगीच्यात जवळजवळ समजा 27-28 टन समजा. कारण की ह्या बाग कापलेला आहे की नाही, छाटणी केली आहे म्हणून त्याचं जरासा आपल्या क्वांटिटीच कमी आहे संत्र. याच्या मागे मागच्या वर्षी किती घेतलेलं आहे? त्याच्या मागच्या वर्षी समजा भरपूर माल होता. म्हणजे 70 तुम्ही घेतलेले आहे, बरोबर की नाही? एवढ्या बागेमध्ये त्यांनी 70 घेतलेलं आहे तुम्ही? 70 टनाच्या जवळपास समजा निघाले होते. अच्छा. अरे बाप. आता छाटल्यामुळे त्यांनी, आणि मागच्या वेळेस तेव्हा पण एसटी वैदिकच वापरलेलं आहे. हो, त्यावेळेस मी सगळ्यात पहिले याला बेसल डोस टाकला होता जून महिन्यात. ओके. वैदिकचा. आणि त्याच्यानंतर मी सॉइलची ड्रिंचिंग मारली आणि फवारण्या काढल्या त्या 2-3 समजा. मग त्याच्यानंतर अधिक आता ह्या दिवाळीच्या जो नोव्हेंबर आपला ऑक्टोबर महिना असतो त्यावेळेस 1 डोस भरला आहे. 2 डोस झालेले. 2 बेसल डोस भरले तुम्ही. आणि आता हे तुटल्यानंतर अधिक या स्टोरेजचा भरणार आहे मी. अच्छा, अजून एकदा भरणार आहे आता हे काढल्यानंतर? हे काढल्यानंतर. अच्छा. स्मेल एकदम ओरिजिनल, काय म्हणतो आपण त्याला, नॅचरल पद्धतीने जर पिकवलं तर त्याचा स्मेल जसा येतो वेगळाच आहे. आणि संत्रात मिठास एवढी आहे का नाही, आजही तुम्ही केमिकलचे संत्र खातेले चवच नाही. अच्छा, म्हणजे मार्केटमध्ये जी संत्री जात आहे आता, पण आपले शौकत योग आहे का आपल्याला आजही केमिकलच्या भावामध्ये संत्र विकायला लागून.
तो मायनस पॉईंट आपला नाही, कसं आहे शेवटी आज ऑर्गॅनिक करणारे शेतकरी फार कमी आहे. त्याच्यामुळंच काय होतंय की केमिकल वाले जे पिकवत आहे त्यांचं जास्त आहे, म्हणजे बगीचा जास्त आहे, तो क्षेत्र जास्त आहे, आज 99% हेच आहे ना. तोच विकतोय. त्याच्यामुळं आज कुठेतरी कोणतरी चांगलं पिकवतोय ते त्याला त्याच्यामध्येच एकत्र केलं जात आहे. पण हीच सर जर संख्या आपण वाढवली तर कुठेतरी याच्यासाठी वेगळं मार्केट आपण तयार करू शकतो. तयार होईल. तरी पण आता जरी पण केमिकलच्या तुम्ही जसं म्हटले की केमिकल शेतकरी जे वैदिक करतात त्यांना केमिकल वाल्यांना म्हणजे केमिकलचं उत्पादन जे व्यापारी घेतात त्यांनाच आपलं द्यायला लागतं. तरी पण एक मुद्दा मी नोटीस केला इथं तुमच्याकडे की तुम्ही जे मगाशी म्हटले की तुमचा वैदिकचा बगीचा आहे आणि आजूबाजू पंचकृषीमध्ये असा कोणाचाच बगीचा नाही तो 35 नाही खपलाच नाही खपून. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतो आमची तर मुरगाचे संत्र घ्यायला व्यापारीच नाही आहे. अच्छा. व्यापारी पण आपले संत्र घ्यायसाठी आता 3 दिवस झाले त्याला मी तर 20-20 पार्ट्या होत्या बघितल्या बापरे घेणारे. मग हे काय नंबर लावलेले होते. हे काय सांगतं की आपल्या बगीच्याकडे जर क्वालिटी असेल तुमच्याकडे जर सुंदर क्वालिटी असेल तर 20-20 लोक नंबर लावले बगीचा घ्यायला आणि 35,000 रुपये रेट दिला. एवढा रेट कोणाला मिळाला का? असं नाही. मग त्यांचा बगीचा हाईच नाही बाबा 2,000 फळ असेल 1,500 खालीच पडेल. आपण जर बघितलं तर खाली फळ तरी दिसतंय का? नाही. आता ह्या संत्र्यावर जे मृगाचे संत्र आहे डेट चुकीचं प्रमाण एवढं भयंकर आहे. लोक पिसवून गेले केमिकलचे फवारणे मारमध्ये त्या याच्यासाठी रोगासाठी. त्या रोगासाठी म्हणजे डायरेक्ट इथं हे फांदी वाढते आणि मग हे संतर असला का ऑटोमॅटिक गळते. अच्छा मग ऑटोमॅटिक गळून जाते. डेट सुकतो आणि गळून जाते. तसं आपल्याकडे कुठं डेट सुकलेला गळलेला काही दिसत नाही. मोठा आहे आणि स्टोरेज असं आहे का नाही तर लोक इथं फायटोफथोरा एवढा भयंकर आहे. तर ते सगळे पोखरलेले असतात. पोखरले असते आणि मजबूती नाही ना. सगळ्यात महत्वाचं आता हे झाडं समजा आपले 11 वर्षाचे तर याला बास म्हणून आहेच नाही ना कुठंच नाही. कुठंच बास लावला नाही तुम्ही. आज सपोर्ट लावायला सपोर्ट कायसाठी सपोर्ट लावायला लागतो? सपोर्ट म्हणजे त्या जर फांद्या ठिसूळ असल्या माल जर आहे तर ते जर अशी लागली जर पोकळ असल्या कट्टन तुटून जाते ना. अच्छा माल आल्यानंतर म्हणजे त्या मालाचे ते पकडून ठेवू शकत. आणि आज ह्या झाडा स्टोरेज असल्या कारणाने फांदी कडक आहे. अच्छा म्हणजे तुम्ही त्याच्यावर जास्त जरी सेटिंग झाली तरी तुम्ही घेऊ शकता. आता तुम्ही मला तिकडल्या ज्या काही झाडा 1,000 2,000 संत्र आहे तरी एक फांदी मोडली नाही. सर आता आपल्या हातात जे फळ आहे ते कोणत्या बहाराचं आहे? हे आंब्या बहाराचं. बिके सर दाखवा बरं. आणि हे जे आहे हे आपण सोलून ठेवलेलं आहे. मला एक सांगा हे किती दिवसापासून झाडावरती आता? हे तर 12 महिने झाले. 12 महिने झाले. केमिकल मध्ये 12 महिन्याचं फळ कसं लागतं झाडावर असल्यावर? ते राहतच नाही ना झाडावर. आणि सगळ्यात मोठं या वर्षी तर पुऱ्या अळ्या तयार झाल्या. क्वालिटी बघा. बरोबर आहे. आता हे 12 महिने झाडावरती आहे ह्याची आपण टेस्ट घेऊ. लोक तर हे संतर खायच्या बाबतीत भीती कारण कसं आहे सर याच्यात काय जे अडी पडल्यानंतर हे नारू बघा ना सर जवळ या तुम्ही याच्यामध्ये बघा तुम्ही याची क्वालिटी बघा ना तुम्ही. अप्रतिम म्हणजे एवढे महिने झाले पण तुम्ही तसंच सर खाऊन दाखवा तुम्ही. खतरनाक गोडी आहे एकदम. आता हे संत्र 12 महिने झाल्यानंतर हे पाणी लागायला आणि मार्केटमध्ये सुंदर अशी चौच लागू शकत नाही. भेटणार पण नाही अशी चव. अप्रतिम नॅचरल गोडी सर. नॅचरल केमिकल मध्ये उतरायला लागती तरी येत नाही. कधी कधी एवढी येते कधी फळ खराब करून टाकतो. बरोबर की नाही? तुम्ही सगळ्यात पहिले तर हे आमच्याकडले लोक हे आंब्याचा संतरी खाऊ नाही शकत. आता आम्ही स्वतः जरी पिकवतो सर का बरं नाही खाऊन का त्याच्यात अडी पडली का नारू पडते लोकांना भेव लागते का मोरंगा आहे खाल्ल्यानं. अच्छा पण तुम्ही मार्केटमध्ये विकता? ते मार्केटमध्ये तर चालू आहे. आता शेवटी व्यापारी घेणारे आहे त्याच्यात कुठेही नाही घेऊन जाते समजा. अरे बापरे. म्हणजे जो पिकवतो तोच खात नाही आंबे बहाराचा. आता आपण बिनधास्त खाऊ शकतो कारण संत्रात मजबूती आहे म्हणून आपण खाऊ शकतो. मजबूती का बरं आहे? कारण तुम्ही कुठं नायट्रोजन युक्त खतं वापरलेलं नाही. जसं की तुम्ही म्हटले सर आता सगळ्यात मोठा तुम्ही एक अभ्यास करा. आता ह्या बाग आहे. आता मी समजा याचं ते ग्रास कटर हे मी दिवाळीच्या टाइमला केलं होतं. अच्छा दिवाळीला केलं होतं ग्रास कटर. तर अजूनही त्याच्यात गवत आहे म्हणजे फार कमी आहे. म्हणजे हे का बरं झालं माहिती का? इथला जर तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन वाढवला सेंद्रिय कर्ब जर वाढला तर जे काही गवत आहे त्या गवत त्याची ग्रोथ होत नाही. गवताला ग्रोथ होण्यासाठी काय लागतं? नायट्रोजन लागतं मोठ्या प्रमाणामध्ये. आणि तुम्ही एक इथं आपल्याला लक्षात येतं की नायट्रोजन जास्त न दिल्यामुळे ते झाडं लुसलुसीत नाही एकदम काटक आहे. ज्या ठिकाणी कार्बन रेशो जास्त त्या ठिकाणी
जे काही फांद्या असतील त्या एकदम कडक असतात कडक. आणि त्याला कितीही सेटिंग झाली तर त्या वाकत नाही. जर बाकीच्या लोकांचं बघितलं त्यांना सपोर्ट द्या म्हणजे 4-4 सपोर्ट द्या, म्हणजे खाली एक सपोर्ट वरती एक सपोर्ट, हे सगळे सपोर्ट देऊन त्यांना उभं करायला लागतं. पण आपल्याकडे कुठलाही सपोर्ट नाही. आणि ते सपोर्ट मध्ये नुकसान असं असते का तुम्ही दिला समजा ह्या फांद्या एका ठिकाणी येते, मग त्याच्यानंतर काय होते त्याले ऊन हवा हे भेटत नाही, हे होऊन जाते ना, मग तिथून संत्र डॅमेज होत जाते. साधारण किती ग्राम पर्यंत फळ जातं? हे समजा 150 ग्रॅम, 160 ग्रॅम, 130 ग्रॅम अशी साईज होते. हा, जे चांगल्या क्वालिटीचं आहे त्याला चांगले रेट आहे. जे समजा बारीक असते संत्रे त्या संत्र्याला रेट नाही. पण आपल्याकडे सगळं सारखं आहे. सारखं आपल्या कुठे त्याच वेळेस खपला ना बघिजे. व्हेरी अच्छा. संत्रा तर भरपूर आहे, त्यामुळे टॉप क्वालिटीने खपला. सगळ्यात महत्वाचं सर आपले संत्र अशा माणसा म्हणजे मार्केटनं घेतले का त्या मार्केटमध्ये संत्र ते 100 बगीचे पाहिजे आणि एकच घेते, म्हणजे केरला मार्केट सगळ्यात महाग खपते ते. तर तेच आणि आपले कंटिन्यू 2 वर्षापासून केरल्याचा संत्र चालले. लोकांपेक्षा आपण लवकरही हार्वेस्टिंग होऊन जाते आणि दुसरी गोष्ट आपले संत्र गळत नाही अजिबात, त्याच्याने पूर्ण पैसे होते. संत्र जर आता हे नेला याला पूर्ण मॅच्युरिटी आले 20 दिवस लागते अजून, तर तुम्ही 2-2 महिने जरी बघा फ्रीजचे ठेवले तरी संत्र खराब नाही होती बिगर फ्रीजच्या. आणि केमिकलचे काय? केमिकलचे तर तुम्ही घरी नेले 4 दिवस राहिले का 5-6 दिवशी डाग पडते त्याला, डाग पडतं आणि पूर्ण सोडून जाते. सडून जातं ते. अच्छा, म्हणजे ते खाण्यासाठीच नाही माणसांच्या असं म्हणलं तरी बरोबर. त्याच्यामुळे ते लवकर खराब होती आणि जे जास्त दिवस टिकतं ते माणसाचं खाणं योग्य आहे. आणि व्यापार एवढा फिटला याच्यात, कारण मागच्या जो स्टोअर टाकते की नाही, आता ह्या बार समजा मार्च महिन्यापासून स्टोअर मध्ये जाते, त्याचे म्हणजे रॉटन एवढे भयंकर होते, कॅरेटचे कॅरेट खराब होते. रॉटिंग म्हणजे बॉईल होऊन जातात. अच्छा, म्हणजे आपल्याकडे सड वगैरे काहीच नाही. आपला जो माल व्यापारी घेईल तो आनंदातच राहील. आणि दरवर्षी आपला कसा बरं एक व्यापारी कंटिन्यू आमचा 2 वर्षापासून तोच घेऊन राहिला. आता त्याला जर आपल्या ह्याच्यात जर घाटा आला असता त्यानं घेतलाच नसता घेतला. बरोबर घेतोय म्हणजे त्याला बेनिफिट आहे. आणि या वर्षी सर आमच्याकडे गारपीट खूप झालं होतं. तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचा विषय 27 एप्रिलले ज्यावेळेस आमचा हे बाग ना त्या बागा पूर्ण आंब्यावर राहते, तर त्यावेळेस काय झालं मग ते डाग पडले, मग त्याच वेळेस ते काही संत्र गळले, मग राहिले संत्र नंतर अजिबात नाही गळले. चांगले संत्र लोकांचे 20 रुपयांनी खपे, आपले गारपीटाचे संत्र 25,500 रुपये टनाने दिले. अरे वा, म्हणजे आपले 25,500 डाग होते संत्र तरी खपले. डाग असून 5.5 रुपये जास्त. खूपच सुंदर. आपलं जे कॅरेट आहे हे 24 किलोच्या अंदर भरत नाही आणि लोकांचे 20 किलो भरते. एक लय महत्वाची गोष्ट म्हणजे वेट जे आहे वेट जास्त आहे आपल्या गर जास्त थोडक्यात गर जास्त असल्यामुळे वेट जास्त. 10 मार्चले आम्ही मागच्या वर्षी बगीचे तोडले, समजा आपण जाणून ठेवले होते रेट जे आहे ना, तर 10 मार्च मध्ये 20 किलोच्या वरचा कॅरेटच नाही भरत. 19-18च्या ॲव्हरेज मध्ये जाते. तर त्यावेळेस आपलं कॅरेट 23-24च्या ॲव्हरेज मध्ये. म्हणजे तो एक प्लस पॉईंट आहे आपल्यासाठी तिथे एक, त्याच्यामुळे पण रेट अजून. आंब्याचं संतर मृगापेक्षा हलकं भरते, पण आपली संतर 23.5च्याच ॲव्हरेज नाही. SCT वैदिकचा जो माल असतो त्याला क्वालिटी एक नंबर असते. केमिकल मध्ये किती स्प्रे लागायची ना, आता याच्यामध्ये किती स्प्रे लागतो? स्प्रे तर 15 मारू मी. 15 ते 2 वर्षाच्या मारो. जसे जसे वर्ष चालले तसतशा फवारण्या वाढून राहिले. बरं, स्प्रे कशासाठी मारायचे तुम्ही? हे रोगासाठी. आणि आता तुम्ही स्प्रे कशासाठी मारताय? आता फक्त आपले किपिंग क्वालिटी पोषणासाठीच मारतो ना. क्वालिटीसाठी. म्हणजे याची फरक आहे की नाही? म्हणजे तुम्ही त्याची रोगाव काम करायचे तरी रोग यायचे. आता रोगाव कामच करायचं नाही, कारण तुम्ही बेसल डोस पोषणच एवढं भारी दिलंय का तुम्हाला रोगाव काम करायची गरज पडली नाही. तुम्हाला वरून फक्त थोडं पोषण द्यायचंय. शेतकऱ्याला काय वाटतं की टेक्नॉलॉजी महाग वाटते. म्हणजे कसं आहे त्याचा 130 रुपये, केमिकल मध्ये तो 70 रुपये झाड पडते. तुम्हाला सांगतो त्याला त्यावेळेस स्वस्त वाटते, पण तो हे 20 फवारण्या जास्त जे काढून राहिला ते किती रुपये झाड जातं? शेत आता तुम्ही सांगा तुम्ही 25% किती रुपये झाले? 62,000 रुपयाचा एक फवारा होती. म्हणजे डबल जातं डायरेक्ट. 4 पट जातं केमिकल मध्ये. पण ते त्याला कळत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं नुकसान ऐन विकायच्या टाइमला तुमचे संत्र खतम होऊन जाते. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केमिकल जेव्हा तो फवारणार आहे स्वतः, ते फवारताना त्याच्या अंगावर उडत नाही का? हे तर नुकसान वेगळंच आहे. ते नुकसान म्हणजे मरण आहे. सगळ्यात महत्वाचं नुकसान तेच राहिले ना. जीव घेणं नुकसान. माणूसच
खराब होऊ राहिला, माणसाचं नुकसान होऊ राहिलं शरीराचं. तो माणसं शरीराचं नुकसान जपू शकत नाही तर झाड मला सांगा, शेतकरी तर समजा पैशानं मजूर लावून काम करते. बरोबर आहे. शेतकरी तर जाते पण तो मजूर पहिले मरते ना, कारण त्याचा रस्ता धंदा तोच आहे. बरोबर आहे. आता हे पान आहे, हे पान पहा. अच्छा, म्हणजे आवाज येतोय. हा, अच्छा, एक मिनिट असा कटकन आवाज कट्टा आवाज येतोय. इथे करून बघू आता त्याच्यामुळे फायदा काय होणार आहे तुम्हाला? फायदा म्हणजे सर डबल फसल येते. डबल फसल म्हणजे आता तुम्ही नंतर जो बाहेर धरणार भाग तुटला तर आंबे आहे. आंबे बाहेर जो धरणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे याचा. अच्छा, आता हे झाड बघूया आपण. प्रत्येक म्हणजे कोणतंही झाड बघितलं तर त्याच्यावर सेटिंग एकदम अफलातून आहे. हे बघा तुम्ही, याच्यावर किती फळ आहे बघा ना, आणि एकदम मोकळे ग्रोथ झालेली आहे झाडाची. आणि असं पाणी भरपूर कमी देतो आम्ही. म्हणजे पाणी कमी लागतं आता तुम्हाला. आणि तसं पाणी किती लागायचं? पाणी तर एक हप्त्यातून जरी ओळलं तुम्ही तर पाण्याची गरज आहे. अच्छा, आता याला कमीत कमी 15 दिवस झाले पाणी बंद आहे. म्हणजे किती तुम्हाला पाणी किती पाळी कमी करायला लागली? पाणी तर अर्ध्यावर झालं, डायरेक्ट अर्ध्यावर झालं. का बरं? कारण की ते झाडाला गरजच नाही पाण्याची. एकदम झाडाला गरज नाही आणि मातीला गरज नाही. मातीला गरज नाही. मातीला तुम्ही पाणी देता ते आपलं ऑर्गेनिक कार्बन चांगला असल्यामुळे ते धरून स्टोरेज ठेवून आला. मुळ्या जे आहे किंवा माती ती पाणी धरून धरून ठेवते. ठेवते. कारण तुम्ही आपली जी टेक्नॉलॉजी वापरली त्याच्यामुळे पाणी धरून ठेवता येते. कारण माती ही भुसभुशीत झालेली आणि तीच केमिकलची माती काय झाली, पूर्ण कडक झाली. मग त्याच्यावर पाणीच राहत नाही. आता सर आपण इथं इंडलो, आता हे तर झिरो कल्टिव्हेशन मध्ये आहे. अच्छा, तरी असं नरम लागते. बरोबर आहे. काहीच कल्टिव्हेशन न करता नरम लागते. अच्छा, केमिकलचे बगीचे पाय ह्या वातावरणात असे म्हणजे मेल्यासारखे दिसते. अच्छा, म्हणजे दिसते. वाळवंट माणूस जर सोडला तर तो 1 किलोमीटर जरी चालला तर त्याची जी अवस्था होती तशी आज पिकाची झालेली, सर्व आसून झालेली. आणि आपलं पीक बघितलं तर त्याची तुम्ही चमक बघा, म्हणजे असं जिवंत वाटते. आणि झाड एकदम म्हणजे कसं आहे, केमिकलच्या बागा फ्रेश वाटतं एकदम. नाही, केमिकलच्या बागा ट्रेस मध्ये गेल्या, स्ट्रेस मध्ये गेले, टेन्शन मध्ये आहे ना, लॉक झाल्या असल्यासारखं झाल्या. हा. 2000 सेटिंग असून सुद्धा बासची गरज नाहीये. ही क्वालिटी एसीटी वैदिकची ताकद आहे आणि स्टोरेज आहे ना. एकही भाजी तुम्ही दाखवा पूर्ण शेतात का मोडली आहे म्हणून. मोडलेले आणि जमिनीला टेकलेले सुद्धा नाही. बाकीचे जर बघितलं आपण तर एवढं जर त्यांनी हार्मोन वापरून सेटिंग केली तर ते सगळं जमीन लगत असं झोपलेलं असतं. आणि त्याला बास वापरा आणि तो खर्च करा. जर एवढं नॅचरल आपण केलं तर काही गरजच नाही ना. बरोबर आहे की नाही? आणि बागेत आहे ना सर एक वेगळा स्मेल येतोय. म्हणजे एकदम छान वाटतंय. बरोबर आहे ना? वाटतंय की नाही तुम्हाला? आम्हाला तर वाटतंय. नाही आहेच ना सर, कारण कसं आहे, ते झाडच ओळखू येते ना, प्रफुल्लित दिसते झाड. बाहेरूनच, शेताच्या बाहेरूनच तुम्ही बघितलं तर एकदम फ्रेश वाटतं त्याच्यात बघून. आणि त्याच्यामध्ये आता उभे आपण एकदम थंड थंड वाटतंय आपल्याला. बरोबर की नाही? तेच बाहेर गेलं तर तुम्हाला गरम होईल. कारण की आता तुम्हाला सांगतो ना सर, आता मी घरापाशी होतो तर त्यावेळेस ओरुटची जे कृषी, आता या केमिकल मधले जे लोक ते मार्गदर्शन पिसवून गेले शेतकरी का सर म्हणे आता डेट चुकी लागली, याच्यावर काय करू, 1-2 फवारण्या होऊन गेल्या तरी कंट्रोल होऊन नाही. अरे बाप. अच्छा, रोग कंट्रोल नाही होऊन तरी रोगाव काम करता. अजून शेतकऱ्याला आपण सांगतोय की कमजोरी काम करा. पण आपल्याला सर आपण आता इस्टर्न चार्जर मारतो, त्याच्यात दूध टाका लागते, मिल्क चार्जर. आपण जर सांगितलं ना असा, लोक आपल्याला पागल म्हणते. दूध का टाकायचं? दूध कोणी टाकतं का स्प्रे? अरे दुधामध्ये मला सांगा तुम्ही, कॅल्शियम आहे, प्रोटीन्स आहे. बरोबर आहे. आणि तेच आपण 200 रुपये किलोचं कॅल्शियम नायट्रेट आणून वरतून मारतो. म्हणजे जे नॅचरल सोर्स आहे ते टाकत नाही. ते टाकायला लावतात, ते हसतात आपल्याला, शेतकरी हसतात. पण तुम्ही युज करता का? वीज तर आपल्या प्रत्येक फवारणीत असते. दूध तर मी इस्टर्न सोबतच नाही सर, मी प्रत्येक प्रोडक्ट संग मारतो. आता तुम्ही मग सांगितलं स्प्रे घेतलाय तुम्ही काल, कशा स्प्रे घेतला तुम्ही? मी घेतला एनर्जी, इस्टर्न आणि वॉटर. अच्छा, वॉटर चार्जर आणि साईज चार्जर. स्प्रे घेतलाय. आणि दूध 2 लिटर. घेतला तुम्ही तो स्प्रे? हे जरासा कलर लवकर आला पाहिजे. अच्छा, कलर लवकर यासाठी. अच्छा. जनरली जर बागा बघितल्या ना, केमिकलच्या आता आपण येताना बघितल्या, ज्या हार्वेस्टिंगला होत्या, फळं पण एवढे नव्हते, नाही नॉर्मल होते, तरी पण त्यांचे पानं असे आकसून गेले होते आणि एकदम निस्तेज पानं होते.
आपल्या पानांचं तेज जर बघितलं तर ते आता नवीन फुटल्यासारखं दिसतं. नवीन ना. आणि याच्यावर सर तुम्हाला सांगतो ना, ह्या मृग तुटला हा का तुम्ही आंब्याची फूट पाहिजे याच्यात किती राहिली, कमीत कमी याच्यात 40 टनाची फूट होणार आहे. हे जर बघितलं हा आंब्याचा फळ आहे, बाकीच्या आंब्याचं तर मृगच राहिलं नाही तर आंब्याचा विषयच नाही, बरोबर आहे. पुढचं तर काय हा धरणार आपल्या झाडू अजून आंब्याची बी फळ आहे. आंबे जे आहे ना, ह्या सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सरली मी स्टोरेज दाखवलं. आता हे जे पान आहे, तुम्ही आता हे पान पा किती ड्रॉप आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. कारण की याच्यावर रोग येणे नाही, कारण की हे लवचिक नाही आहे ना. पण याच्यात सगळ्यात महत्वाचं हे फसल तुटल्याबरोबर आपल्या आंब्याची फूट जास्त होणार. करायची सांगा आम्हाला, तुम्हाला काय टेस्ट कशी लागली. साखर टाकले हे कधीच आहे ते सांगा त्यांना आता. हो 12 महिन्यापासून झाडावरती. अप्रतिम अप्रतिम. म्हणजे एकंदरीत आता तुम्ही खुश आहात, समाधानी. आणि आता वातावरणात जरी बदल झाला तर तुम्ही टेन्शन फ्री शेती करू शकता आणि निवांत झोपू पण शकता, बरोबर आहे की नाही. तसं केमिकल मध्ये झोपतोय शेतकरी निवांत. इथून मारला का तिकून तिसऱ्या दिवशी पलटावला. म्हणजे ते टेन्शन मध्ये सारखा तो. या संत्र्याची गळणच नाही झाली आमची. अच्छा. आपल्या एससीडी वैदिकचे जे संत्र होते, नॉट ओनली दिस मॅन, टोटल एव्हरीवन, गळणच नाही झाली. आपले जे 4-5 शेतकरी होते की नाही, त्याची ती गळण नाही झाली. हा सर, जे बरं, त्यानं वैदिक- काहीच नाही केलं सर. हम्म. फक्त डोस भरला आणि बस झोपले राहिले, फक्त एकाच्या टाइमला शेतात गेले. सर फक्त त्याच्या संदर्भात काय प्रॉब्लेम आला मी सांगतो. संत्र गळले नाही, काहीच नाही. फक्त त्याच्या संत्र्यावर थ्रिप्स आणि माईटचा जो अटॅक होता, ज्यावेळेस आपल्याला फूट झाल्यानंतर फवारण्या काढा लागते, ते काढल्या नाही. त्या काढल्याच नव्हत्या ते. समजा तो प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा. त्याच्यानंतर बाकी गड ह्या विशेष नाही. म्हणजे संत्रामध्ये जर प्रॉपर शेड्यूल फॉलो केलं तर कुठलीही अडचण येत नाही. नाही वैदिक मध्ये, बरोबर ना. बघा मित्रांनो, संत्रा जसं सिट्रसमध्ये जेव्हा मी काम करायला सुरुवात केलं, आम्ही आंबिया बहार, मृग बहार संत्रामध्ये, त्यामध्ये निंबूमध्ये आणि मोसंबीमध्ये मृग बहार आणि आंबिया बहार याच्यामध्ये काम करायला जेव्हा सुरुवात केली, सगळ्यात मोठा जो संत्र्यामध्ये कॅन्सर आहे तो म्हणजे फायटोथोरा, जी बुरशी आहे. अच्छा. आमच्या बागाच्या बागा बसल्यात. आणि जेव्हापासून आम्ही कृषी अमृत बेसल डोस मध्ये पूर्ण वापरायला सुरुवात केली, पूर्ण बेसल डोस वापरायला सुरुवात केली, तर आमचा मधला जो डिंक्या आहे म्हणावं किंवा फायटोथोरा हा रोग आहे, हा पूर्ण नाहीसाच झाला, दिसणारच नाही. म्हणजे असं झालं की जे माझ्या स्वतःच्या शेतामध्ये पण जे झाडं मरायची होती ते पण थांबलेत. आणि जे लोकांचे जे मोसंबीमध्ये, सर मोसंबीमध्ये कसा संत्र्यापेक्षाही फास्ट मर रोग आहे, अच्छा, हा पूर्ण कव्हर झाला एसडी वैदिकमुळे. प्लॉटात तयार सगळ्यात महत्वाचा विषय सर तो. केमिकल मध्ये म्हणजे जर आपण जर हा विचार केला की कशा पद्धतीने जर आपण शेती करतोय, कोणत्याही पद्धतीने, पण आज यावर्षी सर केमिकल मध्ये लोकांनी कोणत्याही प्रकारचे नेटिव्ह असो, कोसाईड असो किंवा त्याच्यापेक्षा मोस्ट टॉपवर स्प्रे केले तरी पण त्यांची घर थांबली नाही. म्हणजे संत्रा शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे की पण आपले तर ड्रॉपिंगच झालं नाही. अच्छा. म्हणजे माझ्या शेतात असो, सरांच्या शेतात असो, कोणाच्या शेतात असो, ड्रॉपिंग नाही झालं. लोकांनी 10 वेळा सर संत्र वेचली, 10 वेळा. अरे बाप. आम्ही एकही संत्र वेचून फेकलं नाही. बापरे, एवढी मोठी तफावत आहे. म्हणजे आपलं 1 वर्षाचा अजून संत्रा वरतीच झाड आला, हा, ते आंबे सुद्धा बारा तसं गळालं नाही तर आहे. मृत गळायचा विषयच नाही. आणि आम्ही 12 धरायचे आता काढल्यानंतर. हो. हा, आता आंबे बराच आहेत. याच्यातलं सर जे डिसीज फायटर आहे की नाही, डिसीज फायटर खूप खतरनाक आहे. डिसीज फायटर. कारण बॅक्टेरियल फंगस जो आहे, व्हायरस आणि बॅक्टेरियल, तो आंब्याची जी कॉटन होती तोच कंट्रोल करते. अच्छा. लोक काय करते, त्याच्यावर केमिकल मारते. केमिकल तो रोगच नाही हटत. म्हणजे रोग तर हटत नाही पण झाड अजून वीक होते. ट्रेस मध्ये होते ना, तुम्ही केमिकलचा फवारण्या मारल्यावर तिसऱ्याच दिवशी झाड असं एकदम ट्रेस मध्ये गेल्यावर चमक नाही दिसत ना. संत्रा झाडाला जेव्हा सर फळधारणा होते किंवा फुलधारणा होते, तेव्हा जवळपास एका झाडाची कॅपॅसिटी 1 लाख फुलांची आहे. बापरे. 1 लाख फुलं येते त्यांना. 1% राहत आणि नाही. 1% जर राहिले तर 1000 संत्र राहिले. अच्छा. ओके, तर ही जी गळण आहे किंवा या पद्धतीनं लोक करतात ट्रीटमेंट, त्याच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर गळणच नाही होत. डिसीज फायटरनं सरांनी जे बोललं फार जबरदस्त आहे ते विषय, की व्हायरल असो, तुमचा फंगल असो, तुमचा बॅक्टेरियल असो, सगळे पाऊंड ओके. आणि सर मी स्वतःच्या एक्सपिरियन्स सांगतो, साईज चार्जर बारला. अच्छा.
त्याच्यात आपला जो ऑर्गॅनिक पोटॅश आहे सर, त्या ऑर्गॅनिक पोटॅशनं काय होते, ज्यावेळेस संतर छोटं असतं ज्वारीच्या दाण्याएवढं, त्यावेळेस जवळपास 90% त्यावेळेस ड्रॉपिंग होतं संत्र्यामध्ये, बरोबर सर. ती ड्रॉपिंग थांबवण्याचं कारण साईज ऑर्गॅनिक एकदम फास्ट पोटॅश अवेलेबल होऊन जातं. ज्या पद्धतीनं ऑर्गॅनिक कार्बनचं महत्व लोकांना कळायला लागलं, किंवा कृषी अधिकारी असो किंवा सायंटिस्ट लोक ऑर्गॅनिक कार्बनचं महत्व कळायला लागले, मग ह्या ज्या केमिकल कंपन्या यांना ऑप्शन नाही उरला की आता ऑर्गॅनिक कार्बन कशात द्यायचं. 1 किलो पॅकेटमध्ये ऑर्गॅनिक अवेलेबल त्यांनी अवेलेबल केलं. आता सांगतो मला नवीन, आपल्या कंपनी नाव नाही घ्यायची, आपल्याला नाही करायचं. त्यानंतर 1 लिटर पॅकेट आहे, लिटरमध्ये म्हणजे 1 लिटर ही एका ट्रॉलीचं बरोबरी करेल शेणखताची. असं करून त्यांची मार्केटिंग पद्धती चालू आहे. मित्रांनो, हे जर एवढ्या इझिली अवेलेबल झालं असतं ऑर्गॅनिक कार्बन, तर आपल्याला रोगाला सामनाच नसता करावा लागला. त्यांनी आधीच दिला असतं ना ते, बरोबर की आधी पण माहित होतं काय गरजेचं आहे, पण हे कामच नाही केलं त्याच्यावर. तुम्हाला सांगतो ना सर, एक गड करून देते त्याच्यात. त्याचं मोठं कारण कसं आहे, आपल्या याच्यात प्रोडक्टिव्ह ग्रोथ वाढते. आणि हे जे बाकीचे आहे हे काय करते, आपण हे वापरलं का तुमचे संत्र सोडा या नव्हत्याच काळात राहते. व्हिजिटेटिव्ह ग्रोथ जास्त, व्हिजिटेटिव्ह झाल्यामुळे काय होते, रोगाचा अटॅक जास्त होते आणि त्या संत्र्याला ते पोषण भेटत नाही. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ का बरं होते, त्यांचे नायट्रोजन लेवल खूप वाढते ना, सगळे नायट्रोजन युक्त करते ना. सिंपल विषय आहे. तसा आता हे फांदी घेऊ आपण थोडंसं, आपण प्रॅक्टिकली जाऊ याच्यामध्ये. आता समजा हे एवढी नव्हती काढली, याला डोडाई फुटलाय सर बघा, बरोबर. म्हणजे हे फळ आहे किंवा हे फुल त्याच्यानंतर आता होणार. तर ही जेव्हा आपण यावर्षी पाण्याचा कंटिन्यू मारा होत गेला, पाऊस होता, तर त्यांना नायट्रोजन ऑटोमॅटिकली होत होता, बरोबर. पण जेव्हा नव्हती काढते तेव्हा त्यांच्या रोगाचं आक्रमण का होते याबद्दल आपण चर्चा करू. समजा हे पान आहे, हे पानामध्ये रस आणि गर ह्या दोनचा विषय असतो. बरोबर. जेव्हा रस वाढतो तेव्हा रस शोषक किडीचं आक्रमण होते. शब्दातच अर्थ अडलाय, बरोबर. रस, मग ते बारीक बारीक फवारणी घ्यावं लागतात, माईटसाठी घ्यावं लागतात, थीपसाठी अलग घ्यावं लागतं. अरे पण हे सगळं काय आहे, ह्या रस शोषक किडी आहे, हे रस शोषक किडी आहे. आणि रस कशामुळे वाढतं की झाडाच्या पानामध्ये रस वाढल्यामुळे. आणि ह्याच्यावर जर आपण कंट्रोलिंग केलं, म्हणजे हा पाणी आपण दमून पाला, इथं बघा आपल्याला रसाचं प्रमाण नाहीच. ओके, मग कसं होणार आहे रोगाचं प्रमाण. आता तुम्ही त्याला खायलाच भेटणार नाही ना. त्याला एकदम बरोबर आहे तुम्ही जे म्हटले सर. आता शेतकरी म्हणतात की आमच्या पानावरती रस शोषक किडी आल्या. तुमचं हे जे पान आहे, हे पान एवढं नाजूक आहे का जेवढं रस शोषक किडींचा सोंड नाजूक आहे? नक्कीच नाही. ती रस शोषक किडी इतकीशी छोटी बरं, ती एवढी छोटी, तिची सोंड किती छोटी असेल, आणि ती एवढी सोंड जी आहे ती तुमच्या पानाला होल करते, म्हणजे तुमचं पान किती निकृष्ट दर्जाचं असेल. सर हे बघा, याच्यात ह्या पानाला लीफ मायनर अटॅक केला. ओके, आता ती पान एवढं स्ट्रॉंग असल्या कारणाने तिनं डॅमेजेस करू शकली नाही. पान तसं का तसंच आहे, बरोबर आहे. बघा हे पान तुम्ही त्याचा आकार बदलू शकले का? ती काहीच करू शकली नाही. लीफ मायनर काय करते, पूर्ण झाडाचा हेकोड करून टाकते, बरोबर आहे. झालं काय हे, म्हणजे त्याला ऍक्टिव्हच नाही झालं. हा, हे फार महत्वाचं आहे. पण ऍक्टिव्हच झालं नाही. जिथे कार्बन वाढला किंवा जिथं आपण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी कशावर काम करते, आपण पोषणावर काम करतो, आपण ऑर्गॅनिक कार्बनवर काम करतो, त्याच्यामुळे हे गोष्टी थांबतात. रस शोषक जर त्याचं खाणं नसेल तर ती जगूच शकत नाही, आणि येऊच शकत नाही मुळपट. पहिलं आणि तरी जगू शकत नाही ती, का तिला खायलाच भेटलं नाही तर ती उपाशी राहून मारणारच आहे. ती उपाशी राहून मेली, तिला तिथं तिचं अन्नच मिळालं, तिला तिचा रसच नाही मिळाला तर ती काय खाणार आहे? त्यामुळे ती गेली निघून. जर एसीटी वैदिक मिळालं नसतं तर काय परिस्थिती असते? काय जे लोक सारखी गतात नाही राहिली, काय गत हे जे आता सारं नुकसान आहे. आता तुम्हाला सांगतो ना सर, आंब्यामध्ये आता सर तर आता विकलाच नाही ना बा, माझा उद्या तुटेल, अजून तुटातच आहे. सांगतो ना सर, एवढं भयंकर नुकसान आहे का 20-20 लाख वालेले 2-2, 3-3 लाख रुपये. अरे बापरे. म्हणजे त्याच्या अगोदर ते 20 लाख रुपयात मागितले होते. मला झाला आपल्या एसीडी वैदिकला रेट काय मला भेटले 30चा रेट. आता येले 30चा भेटला तर आजही 10-12 रुपये संतर खपून राहील. हो ना. आणि ते छाटून तुमचे जे हे साईज तर चालत नाही, घेतच नाही, मार्केटातही चालत नाही. जे हे साईज चालते, कारण की हे मजबूत आहे. बरोबर, हे मजबूत आहे.
कारण हे मार्केटात जातच नाही. जातच आता हे आपलं कडक आहे ठीक आहे इथपर्यंत, पण संत्र एवढा तुम्ही धरलो का त्याच्यात पाणीच फोडलं का निघते. ऑईच निघते. आपल्याकडे तसं काही नाही. आपल्या 17 वाड्याने निघाल्या सर, बरोबर आहे. शेवटपर्यंत निघाल्या. आता ह्या भागामध्ये बघितलं तर तुमचा 3500 रुपये गेला, तुमच्या भागामध्ये तुमचा 3000 रुपये गेला, 30,000 रुपये, 35,000 30,000 रुपये बरोबर. तुमचा 35,000 आणि त्यांचा 30,000 रुपये. आणि त्या आणि आजूबाजूच्या यायचा भागामध्ये माझा आंबिया बहार हे 30,000 बघा, गेला. याचा 30,000 रुपये जो गेला, हा गेला बहार. अच्छा हे बघा. तुमचा आंबिया बहार आंबिया बहार 30,000 गेला. ह्या 30,000 आता जाऊच शकत नाही कोणाचा. अच्छा. ते 12-10 रुपये किलो पासून संत्र हा. कपडा ह्या जरात महत्व नाही तर समजा रेट राहिले असते ना तर याचाच भाग 50 न गेला. म्हणजे केमिकलचा 10-12 हजार रुपये आणि आपला 30-35 हजार रुपये आणि चालू. त्याच्यातले ग्रेडिंग करून घेते केमिकल, अर्धे संत्र बाहेर अर्धे आपल्याला गाडी. ग्रेडिंग करायला लागते का हो? हा? आपल्या आपल्या जे नाही, आपल्या जे सरसकट आहे. सरसकट उचलतो. अमोल कोटे सरांची हा. बाग तुटली, हा, हा. 7 टन संत्र निघाले. 7 हम्म. 1.5 एकरावर होते, पण चुरा किती निघाला म्हणा, 3 कॅरेट. फक्त 3 फक्त 3 कॅरेट. कॅरेट. आणि आता आता आजची परिस्थिती सर 50% काढून आलेत. अरे अर्धा 60 अर्धी. टनातले बरं यायची कडले समजा जराशी याची लेट फूट असते, भारी जमीन असते म्हणून आमची इकडे तर 60 टनातले 4 टन बैर निघायचे होय. अशा अर्धे बैर यावेळेस एकंदरीत खूप सुंदर अनुभव आहे तुमचा आणि तुम्ही आनंदी आहात. आनंद आहे. गोअमृत या बगीचाला तुम्ही गोअमृत पण वापरले. बरं, एका झाडाला किती? 20-20 किलो 20 किलो 5 ट्रॅक्टर होतो माझ्याकडे. अच्छा. त्याचं शेणखत जर आपण दुसरं वापरलं समजा बाहेरचं होतं त्याचं ढेकून 3 वर्ष मुरत नाही. ते राहते असंच राहते. त्याचं ढेकूळ कुजतच नाही ते. कुजतच नाही, कुजतच नाही ते. बरोबर आहे ते. पचनच व्हायला नाही गायच्या पोटातून. आता इथं जर खोदलं तर अमृत सापडेल का? दिसतच नाही ते नाही वरतून. आता ते तर आपण मातीच्या आत टाकलं नाही, वरून टाकलं तरी नाही राहत. अच्छा. म्हणजे गोअमृतची ताकद जी आहे ती एकदम अप्रतिम वरती पण दिसते. तण पण निघाले. तण पाना तुम्ही नाही तर लोकांची जाऊन पहा ग्लायशेल. केमिकलच्या बगीच्यामध्ये खाली तणच तण असते. 20 दिवस झाले ग्लायशेल मारण्याची तर ती तणकड तयार होते. हम्म. चालेल हे चालेल. गांजर गहू सारेच बेकार. हो हे ना हे कहून काँग्रेस, एस्ट्रोजन काँग्रेस. लेवल जास्त हा, हे होतं. घे. बाकीच्या शेतकऱ्याला पण तुम्हाला त्यांना अनुभव विचारता येईल, तुमचा माहिती घेता येईल त्यासाठी. माझा नंबर आहे 9637494877. शॉप कुठे आहे आपलं? शॉप बेनोडा. राहणार पडसोना आणि पडसोना आणि बेनोडा आपले दोन्ही गावच आहे. बेनोडा आपलं समजा तसं माझं गाव हे पडसोना आहे पण राहणं माझं बेनोड्यात असतं. तर बेनोडाले माझं शॉप आहे, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. म्हणजे ते स्वतः एक शेतकरी पण आहे आणि एसटी वैदिकचे वितरक आहे. वरुड जे शेतकरी असतील किंवा आजूबाजूचे जे गावामधले शेतकरी त्यांच्याकडनं पण म्हणजे यांच्याकडे तुम्हाला मार्गदर्शन पण भेटेल आणि जे आपले एसटी वैदिकचे प्रॉडक्ट आहे, टेक्नॉलॉजी आहे ती पण तुम्हाला भेटेल. तुम्ही कधीही कॉल केला त्यांना तर तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन भेटेल. धन्यवाद. नमस्ते.